नमस्कार मैत्रिणींनो, पूजाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बटाट्याची उसळ। खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात होते। तर ती कशी बनवायची चला तर मग आता आपण बघूया। त्यासाठी आपण घेत आहोत बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, जिरे, सेंधा नमक, भाजलेला शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतला आहे आणि बटाटे घेतले आहे। त्याची साल काढून आपण ते पाण्यात ठेवलेले आहे। पाण्यात ठेवल्यामुळे ते लाल पडत नाही। आणि त्यानंतर आपण बटाट्यांना किसून घेऊया। तर आता आपण कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं तेल घालतोय। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। मी 2-3 चमचे शेंगदाण्याचं तेल घालते आणि ते गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं जिरं घालूया। जिरं गरम झालं की त्यामध्ये आपण नंतर हिरवी मिरची घालूया। आपण हिरवी मिरची छान परतून घेतोय। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालतोय। कढीपत्ता आपण थोडा परतून घेतोय आणि लगेच आपण त्यामध्ये बटाट्याचा किस घालतोय। बटाट्याचा किस मी 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। त्या स्वच्छ धुतल्यामुळे त्याचा काळवटपणा निघून गेलाय। आणि आता आपण कढईमध्ये थोडं बटाट्याचा किस घालून त्याला छान परतून घेऊ। आता हे आपण छान परतून घेतलं आहे आणि त्याला एक 5 मिनिटं आपण एक डिश ठेवून त्याला वाफ काढून घेऊया। आता आपण बटाट्याला वाफ काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालतोय। आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त शेंगदाण्याचा कूट करू शकता। मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि त्याला आता आपण छान पुन्हा परतून घेऊ। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेतोय। आपण सेंधा नमक घातलेला आहे। उपवासाला सेंधा नमक यूज करतात म्हणून आपण सेंधा नमक घातलेला आहे। आणि पुन्हा एकदा आपण त्याला परतून घेऊ। खूप छान प्रकारे खरपूस झाला आहे। खरपूस झाल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते आणि चवीला पण छान लागते। तर ही बटाट्याची उसळ रेडी आहे आणि खूप झटपट होते, खूप पटकन होते आणि खूप कमी साहित्यात तयार होते। तर आता आपण ट्राय करूया बटाट्याची उसळ कशी झाली। खूप छान झाली आहे। तुम्ही एकदा उपवासासाठी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली। पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।